नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. या सिरीजमध्ये आपण प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या रोगांबद्दल, त्याचे सिम्पटम्स, तो कुणाला कशामुळे होऊ शकतो, त्याचं ट्रीटमेंट, होम रेमेडीज, टोटल हेल्थ मॅनेजमेंट याच्याबद्दल माहिती करून घेत असतो. आणि ही माहिती आपल्याला अत्यंत सोप्या शब्दामध्ये देतात पुण्यातल्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे. आपला लास्ट एपिसोड होता संधिवात म्हणजे अर्थरायटिस या संदर्भात. संधिवात म्हणजे सांध्यांचं दुखणं, वेदना, त्यामुळे एकंदरीतच हालचालींवरती येणारं रिस्ट्रिक्शन आणि त्यामुळे एकंदरीत आयुष्यावरती आणि मनावरती पण रोगाच्या होणारा परिणाम. लास्ट एपिसोडमध्ये आपण डॉक्टरांकडनं संधिवाताचे सिम्पटम्स, तो कुणाला आणि कशामुळे होऊ शकतो, सिंपल होम रेमेडीज आणि होऊ नये यासाठी आपण काय खबरदारी घेऊ शकतो आणि जर का झालाच तर त्याची मॅनेजमेंट कशी करायची याबद्दल बरीच माहिती घेतली. आपल्या ह्या एपिसोडच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे आम्हाला ह्या संधिवाताच्या संदर्भात बरेच प्रश्नही आले आहेत. म्हणूनच आजचा हा एपिसोड पुन्हा संधिवात म्हणजे अर्थरायटिस या संदर्भात तुमचे आलेले प्रश्न, यांची उत्तरं आणि प्लस अजून पण संधिवाताविषयी बरीच माहिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांकडनं आपण करतोय. सो पुन्हा एकदा भेटूया पुण्यातल्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार. तर डॉक्टर पुन्हा एकदा आपण भेटतोय छानपैकी. आणि मी आता इंट्रोमध्ये सांगितलं की संधिवाताच्या आपल्या एपिसोडच्या खाली आपल्याला प्रेक्षकांचे बरेच प्रश्न आलेले आहेत. तर तर त्याच्या संदर्भात मग आपण हा एपिसोड करतोय त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी. आणि अजूनही त्या संदर्भात योगाने बरीच माहिती आपल्याला तुमच्याकडनं काढून घ्यायची आहे. म्हणून हा एपिसोड आपण सुरू करूया. नक्की. या सो पहिलं म्हणजे टाइप्स ऑफ अर्थरायटिस. म्हणजे आपला आधीच्या एपिसोडमध्ये हा प्रश्न राहिला होता की अर्थरायटिसचे ढोबळ असे टाइप्स काय आहेत, म्हणजे थोडक्यात तुम्ही याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. आता अर्थरायटिस मध्ये म्हणजे संधिवातामध्ये डॉक्टरांच्या दृष्टीनं ते टाईप, कारण त्याचे ट्रीटमेंट बदलते, तो वेगळा प्रकार आहे. आपण एक सामान्यपणे आपल्याला कळण्यासाठी म्हणून आपण संधिवाताचे प्रकार एक वेगळ्या आपल्या भाषेमध्ये किंवा त्याचा आपल्या आहारात आणि होऊ नये यासाठी जो उपयोग करायचा त्याच्यासाठी थोडी माहिती करून घेऊ. एकतर इन्फेक्शनमुळे सांध्यांना सूज येणं आणि सांधे दुखणं हा एक प्रकारचा संधिवात आहे. त्याच्यामध्ये ते इन्फेक्शन जे झालेलं आहे ते कंट्रोल करण्यासाठीचे उपचार हे डॉक्टरांकडून करून घ्यावे लागतात. आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण सांगितलं की त्याला गार गरम शेक देणं वगैरे अशा पद्धतीनं एक सिम्पटमॅटिक रिलीफ येण्यासाठी असतो. दुसरा असतो तो सांधे झिजल्यामुळे, म्हणजे एखाद्या सांध्याचा खूप वापर केला गेल्यामुळे तो सांधा झिजणं आणि त्याच्यामध्ये संधिवाताची लक्षणं निर्माण होणं हा एक प्रकार झाला. आणि वयानुसार आपली हाडं ठिसूळ होणं किंवा मसल वीक होणं आणि त्याच्यामुळे सांधे झिजणं या प्रकारचं संधिवात हे आपल्याला एक ढोबळमानाने बघता येईल. दुसरे संधिवाताचे काही प्रकार असतात ते म्हणजे काही मार लागणं, ऍक्सिडेंट होणं, सांध्याला दुखापत होणं आणि संधिवाताची लक्षणं येणं हा एक वेगळा प्रकार आहे. तर ते जेव्हा ऍक्सिडेंट होतो किंवा मार लागतो त्यावेळेची उपचार पद्धती वेगळी आणि ती डॉक्टर करतात. आणि त्याच्यानंतर त्याचे मागे राहिलेले रेमनंट्स आहेत, लक्षणं आहेत, ती बरी करण्यासाठी पुष्कळ आयुर्वेदामध्ये खूप उपचार असतात, त्यांनी ते उत्तम प्रकारे बरं होऊ शकतं. आणि तिसरा म्हणजे आणखीन एक प्रकार संधिवाताचा म्हणजे एखादा अवयव न वापरल्यामुळे, म्हणजे जसं आपण आता म्हणतोय ना की खूप वापरल्यामुळे होणारा संधिवात. आणि काही सांध्याचे प्रकार म्हणजे तो न वापरल्यामुळे तिथले मसल स्टिफ होऊन जाणं, म्हणजे पुष्कळ फ्रॅक्चर किंवा अशा ज्या गोष्टी केल्या जातात त्याच्यामध्ये प्लास्टर खूप दिवस ठेवलं जातं, 4 आठवडे, 6 आठवडे, 3-3 महिने. तर अशा वेळेला काही सांधे आखडले जाणं आणि तिथे पेन सुरू होणं, तोही एक प्रकारचा आपण संधिवात म्हणू शकतो. आणि एक दुसरा म्हणजे गावटी, म्हणजे ज्याच्यामध्ये युरिक ऍसिड डिपॉझिट झाल्यामुळे सांध्यांच्या हालचालीमध्ये तुम्हाला पेन येतं आणि तो त्या प्रकारचा संधिवात. हे ढोबळमानाने आपण आपल्यासाठी लक्षात ठेवण्याचे. खूप छान. तर आता तुम्ही आता उल्लेख केला त्याचा हाडं ठिसूळ झाल्यावरती संधिवात होतो. तर म्हातारपणी युजली मला वाटतं सगळ्यांचीच हाडं झीज होऊन ठिसूळ होत असतात. त्यामुळे म्हातारपणी संधिवात होण्याचे चान्सेस म्हणजे सगळ्यांना सरसकट चान्सेस किती असतात का, त्याच्यामध्येही काही हे असतं की असं असेल तर बरोबर. म्हणजे कुणाला होणार, आता हाडं ठिसूळ झाली की सगळ्यांना संधिवात होणार आहे असं नाहीये.
त्याच्यासाठी त्याच्याबरोबर म्हणजे हाडं ठिसूळ झाली आणि त्याच्याबरोबर त्यांचे मसल पण वीक झाले, बर तर मग स्पेसिफिक म्हणजे त्या कॉम्बिनेशन मध्ये संधिवात होण्याची शक्यताही वाढते. नुसती हाडं ठिसूळ झाली तर प्रत्येक वेळेला संधिवात होईल असं नाही, कारण त्याचे जर बाकी व्यायाम नीट असेल, मसलची मुवमेंट त्यांची स्ट्रेंथ जर तो म्हणजे रोजच्या रोज सांभाळत असेल तर संधिवात होण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण सांधे ही हलणारी गोष्ट आहे, तर त्याची नीट हालचाल आणि योग्य प्रकारे त्याची स्ट्रेंथ टिकण्यासाठीची हालचाल नीट झाली, माहिती पूर्ण झाली तर मग संधिवात नाही होत. पण हाडं ठिसूळ झाली आहेत, मसल वीक झालेत, मग तर अशा वेळेला संधिवात होऊ शकतो. त्यामुळे हाडं ठिसूळ होण्याचं एक वय पण असतं. बेसिकली आपण मागच्याच एपिसोडमध्ये म्हटलं ना की स्त्रियांचा जसा मेनोपॉज आहे त्याच्यामध्ये जे हॉर्मोन्स बदलतात, कॅल्शियम अपटेक कमी होतो आणि नॅचरली हाडं वीक व्हायला सुरुवात होते. मग त्याच्याबरोबर आहार जर नाही सांभाळला तर मग हाडं ठिसूळ होणं ही क्रिया फास्ट होते. तसंच पुरुषांमध्येही असतं, एक विशिष्ट वयानंतर वाताचं प्रमाण जास्त वाढलं की हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात होते. अच्छा. सो व्यायाम म्हणजे आता तुम्ही म्हणाला तसं मसलचं गेन, त्यामुळे व्यायाम त्याच्याबद्दल आपण परत थोड्या वेळाने बोलूच या. हे एक कारण झालं. दुसरं एक प्रश्न आहे प्रेक्षकांचा की एसी, कारण आजकाल ऑफिसेसमुळे म्हणा किंवा जे अशा वातावरणात राहतात जिथे कायम गरमी आहे, लाईक फॉर एक्झाम्पल गल्फ कंट्रीज वगैरे, तिथल्या लोकांना एसी मध्ये सतत राहावंच लागतं की त्यांचं ते म्हणजे गरजच आहे, ते आपण अवॉइड करू शकत नाही. पण एसीमुळे सतत एसी मध्ये राहिल्यामुळे पण संधिवात होण्याचं म्हणजे असं होऊ शकतं का? एसीमुळे संधिवात होत नाही ऍक्च्युली. एसी मध्ये ज्या लोकांची प्रकृती म्हणजे जे एसी मध्ये सतत राहावं लागतंय, पण ज्यांची प्रकृती वाताची आहे, स्नायू कोरडे आहेत, त्वचा कोरडी आहे आणि त्याच्याबरोबर हाडांची झीज जास्त होतीये, म्हणजे हाडांचं पोषण करणारे घटक आहारात नाहीयेत, तर मग त्यांना संधिवात होण्याची शक्यताही वाढते. पण नियमित हालचाल करतात, खाण्याचा बॅलन्स आहे, दिनचर्या जी आपण म्हणतो ना की म्हणजे किती वाजता उठावं, काय व्यायाम करावा, पाणी कसं प्यावं, आहार कसा घ्यावा, ह्याची माहिती पूर्ण जो राहतोय आणि पण एसी मध्ये कामानिमित्त किंवा तू म्हणालीस असं की हवेमुळे राहावं लागतंय, तर त्यावेळेला मग संधिवात होण्याची शक्यता कमी असते. पण संधिवात आहे आणि एसी मध्ये राहावं लागतंय तर मग त्या सांध्यांचं पेन हे त्यांना एसी मध्ये जास्त जाणवतं. मग त्यांना आपण वॉर्म ठेवणं, म्हणजे तुमचे जे सांधे दुखतात ते वॉर्म ठेवणं, मग त्याला कव्हर करणं, जे आता नी असेल तर नी कॅप, नी ब्रेस वापरणं, एल्बोज असतील तर तसं वापरणं, किंवा खांदे दुखत असतील तर स्वेटर घालणं एसी मध्ये बसताना, ह्या गोष्टी करून आपण एसीचा परिणाम कमी करू शकतो. तुम्ही आहाराबद्दल आता म्हणजे आपल्या आधीच्या एपिसोडमध्ये पण आपण ह्याच्याबद्दल बरंच डिस्कस केलेलं आहे, तर तरी सुद्धा आहाराबद्दल थोडंसं अजून माहिती सांगाल का? की म्हणजे आहारामध्ये कुठल्या गोष्टी ज्यांना संधिवात असेल त्यांनी पूर्ण टाळल्या पाहिजेत, किंवा जसं थोडं लक्षणं त्याची दिसायला लागली तर आहारातल्या या पूर्ण गोष्टी टाळल्या पाहिजेत, किंवा आहारामध्ये काही गोष्टींचा मुद्दाम समावेश केला गेला पाहिजे एका ठराविक वयानंतर किंवा आर्थरायटिस असताना, याबद्दल जरा थोडं सांगाल? बरोबर. जेव्हा इन्फेक्शन प्रकारचा संधिवात आहे किंवा सांध्यांमध्ये इन्फेक्शन होत आहे आणि तुम्हाला संधिवाताची लक्षणं जर दिसतात, तर अशा वेळेला जे पचायला जड आहेत, म्हणजे दुधाचे बनवलेले पदार्थ, ते तुम्ही कमी खाल्ले पाहिजेत. दूध हे गरम घेतलं पाहिजे, थंड दूध वापरलं नाही पाहिजे, दही अजिबात घाललं नाही पाहिजे. इन्फेक्शन कंट्रोल झाल्यानंतर तुम्ही दही वेगवेगळ्या स्वरूपात, म्हणजे आयुर्वेदाने खूप छान प्रकार त्याचे दिलेले आहेत, म्हणजे अगदी रेसिपी दिलेल्या आहेत की तुम्ही कशा प्रकाराने दही खाल्लं तर ते तुम्हाला फायदेशीर होईल, कशा पद्धतीनं खाल्लं तर ते तोटा करणारं होईल. पण इन जनरल बघितलं तर मुख्यतः आंबट पदार्थ सगळे टाळायचे आहेत. आमटामध्ये विशेषतः आपण जे नेहमी वापरतो म्हणजे आंबट दही किंवा जुनं दही किंवा जुनं चीज, हे पण अजिबात नकोय त्यामध्ये. नंतर चिंचेचे पदार्थ, म्हणजे चिंच ज्यामध्ये वापरून अन्नपदार्थ केले जातात ते पदार्थ पण नाही खाल्ले पाहिजेत. त्याच्याऐवजी तोच आंबटपणा तुम्ही थोडासा लिंबाच्या रसाने ताज्या किंवा मग आमसुलाने आणून पण तो आंबटपणा मिळवू शकता आणि ते चालू शकतं. पण चिंचेचा आंबटपणा अगदी नकोय, कारण चिंच ही खूप सामता निर्माण करते शरीरामध्ये. त्यामुळे जो खूप मेहनत घेतो, खूप काम करतो आणि खाण्यामध्ये काही कमतरता आहेत, अशा लोकांनी चिंचेचा वापर अगदी सढळ हस्ताने ठेवावा.
पण नियमितपणे चिंच या लोकांनी अजिबात नाही वापरायचे. त्याच्यानंतर शिळे पदार्थ अजिबात खायचे नाहीयेत, कारण शिळ्या पदार्थांनी पचनावर ताण येतो तुमच्या, आणि त्यातनं वेस्ट प्रॉडक्ट ही जास्त बनतात, आणि त्या वेस्ट प्रॉडक्टची मॅनेजमेंट ही शेवटी शरीराला करावी लागते. आणि मग ते जर सॅच्युरेट झाले शरीरामध्ये तर आपल्याला अनेक आजार होतात. तर संधिवाताच्या लोकांना तर त्याचा भरपूर त्रास होतो. त्याच्यानंतर कोरडेपणा शरीरात आणणारे जे घटक आहेत ना, म्हणजे जसे पावटे आहेत किंवा वांग आहे किंवा मटार आहेत, हरभरे अतिवापर म्हणजे त्याच्यातले हरभऱ्यातले सुद्धा छोले हे जास्त त्रासदायक होतात. हरभरे त्या मानाने नाही होत. म्हणजे हे नेहमीचे घटक झाले. आणि भाज्यांमध्ये विशेषतः पालेभाज्या, पण त्या नुसत्या परतून खाणं किंवा त्याला न अर्ध शिजवून खाणं वगैरे या प्रकाराने जर आहार घेतला तर तोही सांध्याला त्रासदायक होतो. आणि त्याच्या अगेन्स्ट मग व्यवस्थित पूर्ण शिजलेले गरम पदार्थ, ताजे पदार्थ हे तुमच्या शरीराची इम्युनिटी वाढवतात आणि म्हणजे सांध्यांचं जे पेन आहे ते सहन करायलाही मदत करतात आणि त्यातनं बाहेर पडायलाही मदत करतात. त्यामुळे ताजं एक आपलं चौरस आहार म्हणतो तसा व्यवस्थित आहार घेणं सफिशियंट होतं. भुकेच्या प्रमाणात आहार घेणं, भूक नसताना फक्त गरम पाणी पीत पीत स्वतःला भूक आधी जाणीव निर्माण करणं आणि मग आहार घेणं हा सगळ्यात बेस्ट आहे कुठल्याही आजारामध्ये बरं होण्यासाठीचा उपाय. त्याच्याबरोबरच काही घटक आहेत की जे तुम्ही घेतल्याने तुमच्या सांधे बळकट होणं ही क्रिया होते. त्याच्यामध्ये ज्या आपण तेल बिया म्हणतो त्यांचा वापर उत्तम प्रकारे केला जातो. अगदी इझिली आपल्याला मिळणारं म्हणजे तीळ, जवस, बडीशेप, जिरं हे जे पदार्थ आहेत त्यांचा आहारामध्ये वापर हा वारंवार व्हायला पाहिजे. जर थोडीशी मेहनत जास्त होत असेल, म्हणजे अंग मेहनत आहे जास्त, व्यायाम पण तुम्ही जास्त करताय, तर सांध्यांचं वेष्टन चांगलं ठेवणं ह्याच्यासाठी मग पौष्टिक लाडू जे म्हणतो ना आपण, म्हणजे खजूर, खसखस, ड्रायफ्रुट्स असं घालून केलेले लाडू किंवा प्रोटीन बार आपण म्हणतो हे पदार्थ घेतले गेले पाहिजेत. जर गावठी तुमचा हे असेल आर्थरायटिस म्हणजे ज्याच्यामध्ये युरिक ऍसिड वाढतंय, तर त्यांनी प्रोटीनचा कंट्रोल करायचा आहे. म्हणजे प्रोटीन चांगली डायजेस्ट होतील, चांगली डायजेस्ट होणारी प्रोटीन तुम्ही खाल्ली पाहिजे आणि त्याच्याबरोबर मग पाणी भरपूर प्यायलं पाहिजे. म्हणजे जे वेस्ट प्रॉडक्ट तयार होतात त्यांना आउटलेट तुम्ही करून देता. त्यामुळे मग ते प्रोटीन मध्ये काय खावं आणि काही खाऊ नये हे स्पेसिफिक आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. की जसं हरभऱ्याची डाळ ही म्हणजे डाळ या स्वरूपात खाल्ली तर ती जास्त वातकर होते किंवा वृक्षपणा आणते. त्यामुळे ती जेव्हा खाल तेव्हा ती गुळाबरोबर म्हणजे गुळामध्ये शिजवून, म्हणजे जसं आपण पुरण म्हणतो ना, पुरण तूप घालून किंवा पुरणात खसखस घालून असं पुरण खा तर ते तुम्हाला फायदेशीर होणार आहे. म्हणजे सांध्यांची ताकद वाढवण्यासाठी. पण त्याच्या अगेन्स्ट मुगाची डाळ, तुम्ही मुगाची डाळ आणि लसूण हे कॉम्बिनेशन खूप उत्तम काम करतं. नंतर कुठली डाळ शिजवून खाताना तुम्ही ती तूप घालून शिजवत जा. जे आपण साधं वरण लावतो जनरली, मग हिंग, हळद किंवा काही काही जण तेल घालून शिजवतात, तर त्याच्याऐवजी तुम्ही तूप घालून शिजवा. म्हणजे सुद्धा ते प्रोटीन्स आधीच म्हणजे शिजतानाच त्यातले जे मोलिक्युल्स आहेत ते सेपरेट होतात आणि पचायला मग ते सोपं होतं. मग त्याचे वेस्ट प्रॉडक्ट हे कमी तयार होतात. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहारातल्या सांभाळायला पाहिजेत. आणि त्याच्याच बरोबर जर तुम्हाला सॅलड वगैरे पण खायचं असेल तर मग मुळा, फ्रेश चिरलेला कांदा हे अतिशय उत्तम. पण त्याच्या अगेन्स्ट मग काकडी, टोमॅटो हे तुम्ही कमी खा. गाजर, बीट सॅलडमध्ये घेणार असाल तर ते शिजवून घ्या. ह्या 2-3 गोष्टी सांभाळायला पाहिजे. ओके, खूप छान. खूप सिंपल रेमेडीज तुम्ही सांगितल्या, युक्त आहाराचं झालं. पण ह्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी खरोखरच आर्थरायटिस झालेल्या माणसांनी किंवा लक्षणं दिसत असणाऱ्या माणसांनी टाळल्या पाहिजेत का? हो, थंड गोष्टींचा संपर्क हा पहिला टाळला पाहिजे. जे आपल्याला असं वाटतं की काय त्या हाडापर्यंत थंडपणा पोहोचणार आहे का, पण जुन्या बायकांना विचारा, त्यांना कळतं की तू थंड जागी बसू नको, कारण हाडांवर त्या थंडचा परिणाम होऊन हाडांमध्ये हा वाताचा परिणाम वाढतो. त्यामुळे थंडचा संपर्क, म्हणजे तुम्ही जर स्वयंपाकघरात काम खूप करत असाल उभ्याने तर स्लीपर घालून करा. थंड हवेच्या जागी काम करत असाल तर अंगाला स्वेटर, कानामध्ये ते कापसाचा बोळा किंवा कान बांधून, कानाला मफलर वगैरे बांधून काम करा. म्हणजे तुम्ही आणि काय करणार आहात की वाताचं प्रमाण बॅलन्स करणार आहात किंवा ते प्रमाणापेक्षा वाढू देणार नाही आहात. मग आपोआपच सांध्यांच्या ठिकाणी वात वाढणं आपण मागच्या वेळी बघितलं होतं की
सांधे मुख्यतः वाताने खराब होतात. तर वाताचा कंट्रोल ठेवल्यामुळे आणि त्याला हे सोपं जसं आहे की थंड पासून संरक्षण करणं, तसंच आहे ते बरं करताना सुद्धा तेल आणि स्टीम यांचा वापर करणं. म्हणजे तेलाचा मसाज करा आणि स्टीम घ्या, किंवा मग तेलाचा मसाज करा आणि आपली ह्याची खडे मीठ असतं ना, ते मडक्यात गुंडाळायचं आणि तव्यावर गरम करून त्या गरम गरम पोटलीनी सांधे शेकायचे. त्याचाही खूप अतिशय उपयोग होतो चांगला. आणि बायकांचं तर स्वयंपाकाचं काम करून करून वगैरे सतत खांदे लवकर खराब होतात. जे 50शीत वगैरे ना खांदा दुखायला लागतो, मग ते हळूहळू त्याचं फ्रोझन शोल्डरकडे जातं. तर अशा वेळेला खडे मिठाच्या ह्याच्यानी पुरचुंडीनी शेक घेणं अतिशय उत्तम त्याचा उपयोग होतो. पेन अगदी कमी होतं आणि जर तुम्ही पुढे व्यायाम त्याचा योग्य प्रकारे केला तर सांधा एकदम व्यवस्थित फ्री होऊन जातो. आता तुम्ही लास्ट टाइम पण आपल्याला म्हणजे आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलंच होतं की सूर्यनमस्कार आणि व्यायाम करणं जे झेपतील ते फार महत्वाचं आहे आर्थरायटिसच्या रोगांसाठी. पण जर का एखाद्याच्या हाताची बोटच खूप दुखत असतील आणि त्याला सूर्यनमस्कार करणं पॉसिबलच नाहीये, तर अजून दुसरे काही सोपे किंवा जॉईंट्स दुखत असतील तर त्या जॉईंटसाठी असे काही ठराविक व्यायाम आहेत का आर्थरायटिसच्या पेशंटसाठी? हा, म्हणजे प्रत्येकाचा जो जॉईंट म्हणजे मी अगदी सांगते की तुम्हाला इतर कुठे जिम जात नाही जमत आहे, चालायला जमत नाहीये, तर फक्त सकाळी उठल्यावर तुम्ही आपल्या डोक्यापासून पायापर्यंत जो सांधा जसा हलतो असा तो सुलटा आणि उलटा हलवलात ना दररोज, तरी सुद्धा तुम्हाला पुरेसा आहे. म्हणजे तुम्ही संधिवाताला नक्की लांब ठेवणार आहात. त्यामुळे जेव्हा बोटं दुखतात आणि पुष्कळ वेळा तर कॅल्शियम जेव्हा कमी असतं ना तेव्हा मेनली बोटं दुखतात, आणि ती खरं तर घंटा आहे की प्रवेश करतोय आजार तुमच्या शरीरात. मग त्याच वेळेला तुम्ही थोडं अंगाला तेल लावून बोटांच्या हालचाली करणं, म्हणजे बोटं पूर्ण फाकणं आणि मिटणं, परत करणं, हा एक व्यायाम सोपा आहे की जो कुठेही बसल्यावर करू शकता. त्याच्याप्रमाणे काही म्हणजे ह्या नखाच्या 2 बाजू ज्या असतात त्याच्या भोवतीली ही आपली अशी 2 बोटं धरायची आणि फक्त नखाच्या दोन्ही बाजू रोल करायच्या. तर ह्यानी तुम्ही शरीरातले सगळे सांधे फ्री ठेवता. इतका तो उपयोग त्याचा आहे. प्रत्येक बोटाला नखाच्या बाजूला धरून रोल करणं. जेव्हा पेशंट म्हणजे ह्याच्या हॉस्पिटलमध्ये बेडवर असतो, हालचाल करत नसतो, तर त्याच्या नातेवाईकांनी जरी त्याचं बोट नेहमी हे असं बोटाच्या नखाच्या बाजूला धरून रोल केलं तरी सुद्धा तो खूप त्याच्या ऍक्शन्स फ्री राहणार आहेत पुढे सुद्धा बरं झाल्यानंतर, किंवा ती रिकव्हरीला त्याला खूप कमी वेळ लागणार आहे, लवकर रिकव्हर होणार आहे. हा एक खूप सोपा उपाय आणि हा रोजही प्रत्येकाने केला. म्हणजे रामदेव बाबांनी पूर्वी सांगितलं होतं की तुमचे केस चांगले राहतील. हा प्रेशर पॉइंट्स आहेत, हे करून खूप आता रोल म्हणजे मी जर आपल्या प्रेक्षकांसाठी जरा नीट विचार करते, म्हणजे हे सपोज असं बोट आहे तर ह्याच्या जर बाजूनी मी जस्ट प्रेशर करायचं का नखाच्या दोन्ही बाजूंना धरायचं आणि ते रोल करायचं असंच. रोल बरोबर, करेक्ट, परफेक्ट. येस, असं प्रत्येक आपली 20 बोटं आहेत तर 20 बोटांना करायचं. मला वाटतं सकाळी उठल्यानंतर आपण पूजा करण्याचा किंवा असा जो नेम आहे त्याच्याबरोबर हा पण एक नेम स्वतः घेतला पाहिजे. अगदी उत्तम, अगदी बरोबर वेळ साधलेली असते. बरोबर, कारण आपल्याला सगळ्यांना सवय असते ती, त्याच्याबरोबर हा एक म्हणजे मला असं वाटतं कुठल्या तरी सवयी बरोबर एक नवीन सवय जोडली की ती आपोआप होते. राईट, होते, अगदी करेक्ट. आणि कसं आहे ना, याच्यामध्ये कंटिन्युटी आणि कन्सिस्टन्सी ही काउंट होते कायम. बरोबर, म्हणजे एखादा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवतो तर सिल्वर मिळवणारा कमी हुशार असतो असं नाहीये. तर त्याची प्रॅक्टिस कुठेतरी ती कमी किंवा डिवोशन कमी पडलेलं असतं, म्हणून तो एक क्षण त्याचा चुकतो असं असतं. त्यामुळे कन्सिस्टन्सीच्या दृष्टीनं ही चांगली आयडिया आहे की सकाळी एखादी जी नियमित गोष्ट करतो, साध्या पेपर वाचत बसलोय, व्हॉट्सअप बघतोय, करू शकतो. कॅल्शियम सप्लिमेंटचा उल्लेख आता दोनदा केला, तर ऍक्च्युली अशा खूप जाहिराती पण असतात कॅल्शियम सप्लिमेंटच्या. नंतर वयाच्या बायकांनी 40 नंतर कॅल्शियम सप्लिमेंट घ्यावा असं बरेच लेख पण येतात आणि ऑल दॅट. तर हे खरंच आहे का? म्हणजे खरंच अशी कॅल्शियम सप्लिमेंट बाहेरची गोळी घेण्याची गरज आहे का? कुठल्या अन्नपदार्थातनं मिळणारं कॅल्शियम इनफ आहे आणि ते मिळण्यासाठी रेग्युलरली काय घेतलं पाहिजे?
बरोबर, बरोबर. कारण काय होतं ना, शेवटी बाहेरनं जे आपण घेणार आहोत ते आर्टिफिशियल म्हणजे निसर्गातले काही प्रकार असले त्याच्यामध्ये, तरी सुद्धा पुष्कळ त्याच्यामध्ये केमिकल्स ही जास्त असतात. मग ती नेहमी औषध येते कारण. हम्म, मग औषध केव्हा घ्यावं? एखादा आजार झाल्यावर घ्यावं. हम्म, आणि आहार केव्हा घ्यावा? आजार होऊ नये म्हणून घ्यावा. हम्म, त्यामुळे आहारात कॅल्शियम तुम्ही नियमित ठेवणं ऑब्व्हियस आहे की जेव्हा तुमचे हॉर्मोन्स बदलणार, अपटेक कमी होणार, तर तुम्ही आहारातले पदार्थ की जे कॅल्शियम तुम्हाला जास्त कॅल्शियम रिच आहेत ते तुम्ही घ्यायला पाहिजेत. हे हम्म, डेफिनेट आहे. तर त्या दृष्टीनं मग नाचणी सत्व अतिशय उत्तम आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन सगळं असतं. मग नाचणीचं पीठ साधं तुपावर परतलं, हम्म, दूध पाण्यात शिजवलं आणि खाल्लं. हम्म, शुगर आहे, दूध आवडत नाहीये, दूध पचत नाहीये, काही हरकत नाही. नुसतं नाचणीचं पीठ पाण्यात शिजवा, हम्म. वरनं त्याच्यामध्ये ताक, जिरेपूड, मीठ घाला आणि नाश्ता तोच ठेवा. म्हणजे 40-45 नंतर किंवा मेनोपॉज होत असताना हम्म, किंवा रिटायरमेंटला आलेले पुरुष लोक ह्या हम्म, सगळ्यांनी जर सकाळचा नाश्ता उगीच काहीतरी गरम गरम खात बसण्यापेक्षा हम्म. हे गरम गरम नाचणीचं पिठाचं आंबील म्हणूयात हा, किंवा नाचणीची खीर म्हणा, ही तुम्ही खा. उत्तम आहे. त्याच्या इतकं दुसरं काही नाहीच आहे. वाढत्या वयात येणाऱ्या ज्या मुली आहेत हा, त्यांच्यासाठी अळीवाची खीर उत्तम आहे. बर. दिसायलाही ती छान टेक्स्चरवाली दिसते हा, आणि ही गोडी आईनं मुलींमध्ये निर्माण करायची ऑब्व्हियसली, करेक्ट. की त्यांना हे काय असं म्हणण्याऐवजी हे खूप छान आहे, हे खूप हम्म, आवश्यक आहे. तर हम्म, हे तिनेच आईनं स्वतः घेतलं की मग मुली आपोआप घेतील बर. आणि ते खूप उत्तम. म्हणजे त्याच्यात कॅल्शियमचा खूप चांगला सपोर्ट आणि काही आवश्यक तेव्हाचे असणारे हॉर्मोन्स पण मिळतात. ओके. त्यामुळे ते एक चांगलं आहे. त्याच्याबरोबर बडीशेप, जवस किंवा बडीशेप आणि बाळंशेपा हे हम्म, एकत्र खाणं किंवा त्याच्याबरोबर खोबरं आणि बाळंशेपा हे कॉम्बिनेशन खाणं हम्म, हे अतिशय उत्तम आहे हाडांसाठी. हम्म, किंवा सकाळच्या वेळा तुम्हाला खायचं असेल तर बदाम खसखस असं कॉम्बिनेशन, बर. तेही कॅल्शियम खूप चांगला रिच सोर्स मिळतो त्याच्यातनं. तिळामध्ये खूप चांगले म्हणजे स्पेसिफिक काळे तीळ ते हम्म, जर खाल्लेत तर हाडांचे जे काही म्हणजे हाडांमध्ये खूप अवयव म्हणजे एका अवयवाचे आणखीन छोटे पार्ट्स असतात, त्या सगळ्या प्रत्येक स्टेजचं पोषण करणारे तीळ असतात. बर. त्यामुळे तीळ चावून चावून खाणं म्हणजे आणि चावणं म्हणजे किती तर आम्ही सांगतो की तोंडात त्याचं पाणी झालं पाहिजे. ओके. म्हणजे चावून 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 इतकं ते लाळेत मिक्सचर एकजीव झालं पाहिजे हम्म, आणि मग ते प्रोसेस झालंय चांगलं आणि मग ते तुम्ही गिळायचंय, तर ते लवकर शरीरामध्ये हाडांपर्यंत पोहोचतं. बर. मी एक असं घरगुती हे केलेलं आहे की जवस, तीळ, ओवा आणि बडीशेप हे एकत्र मी करून ठेवलेलं आहे आणि मी सुपारी म्हणजे जसं आपण म्हणलं की जेवण झाल्यानंतर एक चमचा मुखशुद्धी. मुखशुद्धीसारखं मी ते खाते. बेस्ट. सो जे काही तुम्ही आता सांगितलं ते सगळे घटक त्याच्यात आलेत. मी एक जस्ट हो, हो. प्रेक्षकांना एक सुंदर. अजून एक ह्याच्यासाठीचं म्हणून एक सुचवलं. पण हे किती हो. वेळा म्हणजे आता हे सपोज हे मिक्सचर असं करून ठेवलं असेल तर ते 2च चमचे दिवसभरात खाणं इनफ आहे का जास्त खाल्लं पाहिजे? जनरल जर काही तक्रारी नाहीयेत, तुम्ही रुटीनमध्ये आहात तर 2 चमचे म्हणजे दुपारी 1 चमचा, रात्री 1 चमचा सफिशियंट आहे. जर काही हाडांचं म्हणजे आता हाडांचं चेकिंग झालंय, त्याच्यामध्ये थोडीशी ठिसूळता यायला सुरुवात झालीये किंवा विकनेस यायला सुरुवात झालीये किंवा चेकिंग नाही झालेलं पण हातांची पेरं दुखतायत, बोटं हम्म, दुखतायत हम्म, किंवा थकवा जास्त जाणवतो, तर अशा वेळेला तुम्ही ते 3 वेळा खाल्लं म्हणजे ब्रेकफास्टच्या वेळेलाही खाल्लं, जेवणानंतर, हम्म. दुपारी आणि रात्री तिन्ही वेळेला खाल्लं तरी चालतं. ओके. उपयोग होतो त्याचा. आता एवढे सगळे खबरदारीचे उपाय घेऊन वगैरे सुद्धा जर का एखाद्याला आर्थरायटिस झालाच आणि सांधे प्रचंड दुखत असतील तर त्याच्यावरती इमिजिएटली म्हणजे घरगुती आपण असं काही करू शकतो की रात्री अपरात्री दुखायला लागलं खूपच, तर असं काही उपाय आहेत का हो. की ज्याने? हो. जनरली कसं होतं की दिवसभर खूप श्रमाची काम झाली म्हणजे माझे थोडेसे सांधे वीक आहेत आणि दिवसभर काही पाहुणे आले किंवा हम्म, काही कारणाने किंवा पुरुष मंडळींना कामावर खूप उभं राहावं लागलं, तर अशा वेळेस जर ते अचानक दुखले तर उत्तम उपाय म्हणजे ते जर गरमपणा आला असेल म्हणजे त्यावेळेला दुखताना सांध्यामध्ये गरमपणा आला असेल हम्म, तर पहिल्यांदा थंड पाण्याने शेकायचं बर. आणि लगेच मग ते एक थंडपणा तिथे जाणवायला लागला की हम्म, गरम पाण्याने शेकायचं. मग गरम पाण्याची पिशवी घ्या, बाटलीत पाणी भरून घ्या, हम्म, काही चालतं. हम्म, आणि खूप दिवसांचं हे दुखणं असेल, तर मात्र मग तिथे वाळू गरम करून हम्म, पुरचुंडीत भरून त्यांनी शेकणं, हे हम्म, कारण तिथे तो फर्मेंटेशन जावं लागतं.
तर तो उपयोग होतो. अगदी मागच्या वेळेला मी परत आठवण करून देते की आलं किसून त्याचा हो. जो रस निघतो रस लागतो. त्यांनी सांध्यांना खूप चांगला आराम मिळतो. म्हणजे रात्रीच्या वेळेला अचानक असे दुखायला लागले तर शेक हा एक उपाय आहे. साधा काहीच नसेल तर तुमच्याकडे हेअर ड्रायर घरात असेल तर त्याच्या वाफेने सुद्धा तुम्ही सांध्यांना शेक देऊ शकता. काही वेळेला अंगाखाली सांधा आल्यामुळे तो दुखतो तर अशा वेळेला ड्रायरने शेकल्यावर उपयोग होऊन जातो. आता हे थंड गरम पाण्याचा शेक आहे ते थंड म्हणजे बर्फाचं थंड पाणी घ्यायचं असतं का? हा, शक्यतो बर्फाचं थंड पाणी घ्यायचं म्हणजे तो आपल्याला तीव्रतेने आराम पडायला हवाय ना, म्हणून मग बर्फाचं पाणी घ्यायचं किंवा बर्फ पुरचुंडीमध्ये बांधून घ्यायचे, त्याने शेकायचं. त्यांनी जरा गारपणा आला की लगेच गरम पाण्याने शेकायचं. तर एकंदरीत आपल्या या सगळ्या चर्चेवरून लक्षात येतं की हाडं ठिसूळ झाली किंवा हाडं वीक झाली किंवा कॅल्शियम कमी त्यामुळे हा आजार होतो. तर एकंदरीतच आपण आपल्या हाडांची काळजी म्हणजे तरुण वयापासूनच लहानपणापासूनच कशी घ्यावी की ज्या दृष्टीने हे सगळे काही आजार आपल्याला होणारच नाही. बरोबर. हाडं ही जी म्हणजे अस्थी जे म्हणतात ना ते आपल्या शरीराचा आधार आहेत खरं. त्यामुळे ती पहिल्यापासूनच त्यांची काळजी आईच्या पोटात असल्यापासून घ्यायला पाहिजे. त्यामुळे आईनी आहारामध्ये आपण ज्या बोललो की दूध घेतलं पाहिजे, खारीक, खजूर खाण्यात असलं पाहिजे, बदाम खाल्ले पाहिजेत. नंतर बाळाच्या जन्मानंतर त्याला योग्य प्रकारे दूध मिळत राहणं हे सगळ्यात गरजेचं आहे. मग ब्रेस्ट फिडिंग चालू असेल तोपर्यंत आईने ह्या गोष्टी खाणं गरजेचं आहे म्हणजे दुधातून बाळाला मिळणार आहेत. कारण लहान वयात जर हाडं ठिसूळ राहिली किंवा त्यांचं पोषण नाही झालं तर मुलांची उंची न वाढणं, पुढे त्यांच्या केसांच्या काही तक्रारी निर्माण होणं, चिडचिडेपणा येणं इथपर्यंत ही लक्षणं येतात. त्यामुळे हाडांची काळजी मुलांच्या आहारातून घ्यायची आहे. त्यांना सुद्धा 1 वर्षानंतरच्या मुलांना तुम्ही नाचणीचं सत्व, नाचणीचे लाडू, नाचणीचं म्हणजे पराठा करत असाल त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ थोडं ऍड करून असं घेत राहणं. आणि मग बाकी आपण जे बोललो आहारातले घटक हे पुढच्या वयामध्ये जेव्हा आपण कळत्या वयात येतो आणि कळून खाऊ शकतो त्यावेळेला त्या पदार्थांचं सेवन योग्य प्रकारे घेतलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यामध्ये केव्हा काय खायचं हे कळण्यासाठी आयुर्वेदाने जे दिनचर्या, ऋतुचर्या सांगितल्यात ना त्या आपण नक्की समजून घेतल्या पाहिजेत. त्या एकदा समजल्या ना की आहे ती गोष्ट योग्य प्रकारे कशी फिट करायची हे आपल्याला आपोआप कळतं आणि आपलं आरोग्य उत्तम राहू शकतं. तर त्या दृष्टीने मला वाटतं आपल्याला दिनचर्या कितपत घेता येईल बघ. तुम्ही तुमच्या आधीच्या एपिसोडमध्ये पण दिनचर्याबद्दल म्हणजे उल्लेख केलात आणि ह्या दोन्ही एपिसोड्समध्ये पण आपण आहार आणि दिनचर्याबद्दल बरंच बोलतोय. मला वाटतं आपण पुढच्या एपिसोडमध्ये दिनचर्या ह्याच विषयावरती चर्चा केली तर सगळ्यांसाठीच ते फायद्याचं. अगदी हो, कारण आयुर्वेद कसं आहे 5,000 वर्षांपूर्वी तयार झालेला आहे. मग असं लोकांना वाटतं की काय तेव्हाच्या आता सगळ्या आउट ऑफ फॅशन झालेल्या पद्धती आहेत त्या कशा वापरायच्या. तर असं नाही, तेव्हाची ती प्रिन्सिपल्स आपण समजून घेऊयात. मग ती आपल्या आता डे टू डे जीवनात कशी वापरायची हे आपण नक्की बघूयात. त्यासाठी नक्की भेटूया पुढच्या एपिसोडला. मग आपण त्यासाठीच भेटूया. पण आज तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिलात आणि इतकी सुंदर माहिती परत अतिशय सोप्या शब्दात दिली आणि प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांना खूप छान सोप्या शब्दात उत्तरं देऊन त्यांना खूप घरगुती आणि सोपे उपाय सुचवले त्याबद्दल परत एकदा तुमचं खूप खूप आभार. नमस्कार. धन्यवाद. डॉक्टरांना कन्सल्टेशनसाठी जर का भेटायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा नंबर दिसेल. ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही डॉक्टरांना जरूर भेटा. सो फ्रेंड्स, संधिवात काय किंवा अजून कुठलाही रोग काय, काळजी न करता काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणूनच या प्रोग्रामचा हाच उद्देश आहे की तुम्हाला प्रत्येक रोगाबद्दल अत्यंत सोप्या भाषेमध्ये सगळी उपयुक्त माहिती करून द्यायची. त्यामुळे तुम्ही काळजी न करता योग्य ती काळजी घ्याल. सो यू विल स्टे इन्फॉर्म सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. सो परत भेटू. आज इथंच थांबूया. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर, कीप स्माइलिंग अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. तुम्हाला आमचे एपिसोड जर का आवडत असतील तर तुम्ही हे एपिसोड्स, ह्या लिंक्स तुमच्या फ्रेंड्स बरोबर, रिलेटिव्ह बरोबर नक्की शेअर करा, कारण ह्या माहितीचा सगळ्यांनाच उपयोग होण्यासारखा आहे. थँक्यू.